37 करेक्ट आले आहेत, 12 चुकले आहेत, ठीक आहे, रॉंग. आणि एक अनअटेम्प्ट आहे, म्हणजे एक मी सोडवलेला नाही, ठीक आहे. आणि 50 क्वेश्चन होतं. तर या 50पैकी माझं 12 चुकले, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचं 37मधनं 4 क्वेश्चन वजा करा तुम्ही. 37 करेक्ट आलेत ना, 1/3 निगेटिव्ह आहे. 37 - 4 म्हणजे 33 क्वेश्चन करेक्ट आलं, ठीक आहे. नेट 33 × 2 म्हणजे 66 मार्क आहेत मला 100पैकी. आता मी टेस्ट दिलेली, ठीक आहे. आणि तर टेस्ट कोणती दिलेली, तर फोरम IAS तुम्हाला माहीत असेल, SFG म्हणून एक असते, ठीक आहे, UPSCसाठी स्पेशल फोकस ग्रुप, तर यांच्या टेस्ट असतात. तर त्या टेस्ट दिलेल्या, त्या टेस्ट म्हणजे प्रॅक्टिससाठीच देणं म्हणजे फायद्याचं आहे, ठीक आहे. जर तुमचा म्हणजे आधी अभ्यास झाला असेल तर. का तर क्वेश्चन जरा म्हणजे असं फॅक्च्युअल असतात आणि प्रॅक्टिससाठीच क्वेश्चन असतात जास्त, त्यामुळे हे बघू शकताय तुम्ही, ठीक आहे. इव्हन म्हणजे मी टेस्ट ती सोडवली आहे, त्यानंतर ती चेक केलेत किती करेक्ट आहेत किती रॉंग आहेत हे पण सांगणार आहे. त्यानंतर जे सोल्युशन आहे ते पण मी बघितले, ठीक आहे. म्हणजे सोल्युशन म्हणजे कोणता प्रश्न चुकला आहे आणि कोणता बरोबर आला आहे, ठीक आहे. तर ते पण सगळे ह्यात लिहून ठेवले, म्हणजे जसं की किंवा जास्त जी एखादी माहिती असते जे मला माहीत नव्हता कन्सेप्ट किंवा एखादी फॅक्ट, ती पण ह्यात लिहून ठेवली आहे. त्यामुळे म्हणजे कसं पुढच्या वेळी मला रिवाईज करायला बरं होईल. आणि म्हणजे खरंच भारी मेथड आहे, हे मला एका मित्रानं सांगितलं, त्यामुळं मी तुमच्यासोबत हे शेअर करतो, ठीक आहे. तर आपण बघूया टेस्ट काय आहे, तुम्हाला कळलं असेल. जर तुम्ही असे टेस्ट आणला तर ही 25 रुपयाला मिळते, ठीक आहे. ही 25 रुपयाला. आणि ह्या टेस्टमध्ये काय असते, हे क्वेश्चन पण असतात सुरुवातीला, ठीक आहे. ही क्वेश्चन पण आहे बघा. पहिल्यांदा 50 क्वेश्चन असतात आणि 50 क्वेश्चनचं सोल्युशन पण असते. पण विषय काय होते माहिती आहे काय, ही जर तुम्ही टेस्ट आणली ना तर रिवाईज करायला अवघड होते. म्हणजे इतकी कधी 50 पेजेस रिवाईज करायची, ठीक आहे. म्हणजे आपण आणतोय आणि असंच टाकून देतोय, हां, आणतोय आणि आपण असंच टाकून देतोय. म्हणून ते मित्र मला म्हटला की असं होतं तर हे फक्त एवढंच घेऊन ये, म्हणजे हे फक्त क्वेश्चनची पेजेस आहे, 10 पानं, म्हणजे ही आपल्याला किती 5 रुपयाला मिळतात. आणि ही क्वेश्चनची पेजेस घेऊन ये आणि जिथं तुझं काही सगळं क्वेश्चन चुकत नसणार आहे. त्यामुळे जे चुकतंय तिथं फक्त ते लिहून ठेव. आणि असं आपण हातानं लिहून ठेवलं, ठीक आहे. म्हणजे नुसतंच आपण आता ह्यात आपण काय करतोय, फुल पेपर आणला की नुसतं आपण अंडरलाईन करतोय मागे जे चुकलं आहे ते, आणि नंतर कधी वाचायचं पण नाही, म्हणजे कमी वाचायचा चान्स होतोय. पण हे जर आपण हातानं लिहिलं तर आपल्या जास्त लक्षात राहते. आणि जे आपल्याला लक्षात राहत नाही तेच आपण लिहितोय, सगळं लिहित बसत नाही, म्हणजे अजून रिटेन जास्त होते. त्यामुळं हे असं करायला आहे. किंवा इथनं पुढच्या ज्या टेस्ट असतील, आता ही 11वी टेस्ट आहे, ठीक आहे. अजून जवळजवळ काहीतरी 40 टेस्ट आहेत, म्हणजे टोटल 40 आहेत, त्यातली 11वी आहे. अजून आपल्याला 30 टेस्ट सोडवायचे आहेत, ठीक आहे, अराऊंड. तर त्या मी अशाच सोडवलं, ठीक आहे. अजून मी आणल्यात पण थोडा, हे आणले बघा, ही 12वी आहे, त्यानंतर ही 13वी आहे, नाही ही 16वी आहे. 13वी कुठं आहे, 13वी बहुतेक लायब्ररीतच आहे, मग 13वी आहे कुठंतरी, पण आहे, ठीक आहे. तर अशा आणल्या त्या 16पर्यंत आणले आपण. आणि दररोज मी म्हणते 2-2 सोडवून म्हणजे हे संपायला लागणारच आहे. त्यामुळे काय तर नवीन मेथड म्हणा किंवा काहीतरी आहे की नाही, हे आपल्याला माहीत पाहिजे, तरच आपण जरा फास्ट जाऊ शकतो. जे सगळी करतात तेच करून चालणार नाही. ही सगळीच हे आणतात सोडा, पण मी पण आणलेलं हे, पण काय ह्यात वेळ जातोय. आणि म्हणजे हे रिवाईज करा. आता मी हे आणले सोडवल्या टेस्ट, पण रिवाईज केलेलंच नाही, का तर हे बघूनच एवढं 50 पेजेस असं हे वाटतं, याला कधी वाचायची, ठीक आहे. पण हे बघा तेवढंच कसं 10 पेजेस वाचलं, म्हणजे उभा राहून वाचलं, 5 मिनिटात तुम्ही पटापट वाचू शकता, त्यामुळे फायद्याला आहे, ठीक आहे. आता स्कोर सांगतो किती आला आहे माझा. 50 क्वेश्चन आहेत, त्यापैकी मी सोडवलं किती बघा, 37 माझं करेक्ट आल्यात, ठीक आहे. 37 करेक्ट आले आहेत, 12 चुकले आहेत, ठीक आहे, रॉंग. आणि एक अनअटेम्प्ट आहे, म्हणजे एक मी सोडवलेला नाही, ठीक आहे. आणि 50 क्वेश्चन होतं. तर या 50पैकी माझं 12 चुकले, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचं 37मधनं 4 क्वेश्चन वजा करा तुम्ही. 37 करेक्ट आलेत ना, 1/3 निगेटिव्ह आहे. 37 - 4 म्हणजे 33 क्वेश्चन करेक्ट आलं, ठीक आहे. नेट 33 × 2 म्हणजे 66 मार्क आहेत मला 100पैकी, ठीक आहे. आणि हे 132 200पैकी होत्या, डबल. पण ठीक आहे, 66 मार्क म्हणजे चांगलं मार्क आहे, ठीक आहे. पण 12 क्वेश्चन कुठं चुकले आहेत ते पण मी बघायला पाहिजे, ते रिवाईज करायला पाहिजे, ठीक आहे. आणि ते मी लिहून ठेवल्यातच, तुम्हाला ह्यात दाखवलंच मी. ह्यात कोणता क्वेश्चन चुकला आहे, हाच क्वेश्चन चुकला आहे बघा. इन्क्रीज व्हेन काय होते, तर हे जे रिलेशन आहे ना, मार्केट इंटरेस्ट रेट वाढला तर जो डिमांड फॉर मनी आहे इन मार्केट ही कमी होत्या. म्हणजे आता बघा तुम्ही, साधं एक्झाम्पल आहे, बँकेचा इंटरेस्ट रेट वाढला तर आपण काय करतोय, म्हणजे पैसे जास्त म्हणजे खर्च करत नाही, किंवा पैसे आपण म्हणजे जास्त मागणी करत नाही, म्हणजे मनी सप्लाय आहे तो थोडा कमी होतोय, ठीक आहे. म्हणजे हे आहे ते, पण इथं मी थोडं कन्फ्यूज झालो ऑप्शनमध्ये, त्यामुळे माझा क्वेश्चन चुकला, ठीक आहे. त्यानंतर अजून कोणताही क्वेश्चन अजून तुम्हाला दाखवतो. अरे अजून कुठं आहे, हां, हा एक क्वेश्चन चुकला आहे माझा. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग इज मोस्ट अप्रोप्रिएट एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग, ठीक आहे. तर याचं आन्सर आहे क्रेडिट रेशनिंग, ठीक आहे. मी मारलेलं मॉरल सुएजन, पण मॉरल सुएजन नाही आहे. मॉरल सुएजन म्हणजे अपील्स वगैरे RBI करतात ते आहे, ठीक आहे. आय होप मी पेपर डिस्कस करत नाही, पण जे मला सांगायचं ते सांगितलं. हा पण माझा क्वेश्चन चुकलेला, तर हा पण लिहून ठेवला मी, की कोण बाबा डिजिटल बँक म्हणजे डिजिटली बँक युनिट कोणाला मिळू शकते, तर हा प्रश्न आहे, ठीक आहे. तर हे पण लिहून ठेवले. तर अशा पद्धतीने आपण केले, ठीक आहे. आणि 2-3 दिवस व्हिडिओ आला नव्हता, तर ह्यासाठी चालू नव्हता की थोडा अभ्यास चालू होता, आणि म्हटलो की आता काहीतरी म्हणजे टेस्ट सोडवूनच व्हिडिओ टाका, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि अजून पण पुढच्या टेस्ट, ही तर टेस्ट 11 आहे, इथून टेस्ट 30 आहेत. तर ह्यापैकी मी बऱ्याच म्हणजे टेस्टचं एक्सप्लेनेशन सांगेल ह्या चॅनलवर, ठीक आहे. आणि कशा मी टेस्ट सोडवतो ते पण सांगेल. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह कमेंट करा, कमेंट सेक्शन ओपन आहे, ठीक आहे. बाय.